नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्याच हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीनं गुरुग्रहाचा प्रभाव हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो आणि कुंडलीमधला गुरुग्रह हा अतिशय महत्त्वाचं स्थान सुद्धा दर्शवतो. आता याच गुरुग्रहाविषयी आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला आपण सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी, आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. तुमच्या मनात सुद्धा या गुरुग्रहाच्या प्रभावाविषयी अनेक प्रश्न असतीलच. आपण हे सगळे प्रश्न घेणार आहोतच, मात्र त्याआधी मी गुरुजींची पुन्हा एकदा आपल्याला ओळख करून देऊ इच्छिते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्रांचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्लीमार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची म्हणजे 350 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्न कुंडली, पंचयाग, महालय श्राद्धाच्या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा सुद्धा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आयोजित सुद्धा केल्या जातात. जसं की चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. आणि विशेष म्हणजे स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या सर्व यात्रांमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक आध्यात्मिक विधी सुद्धा सगळ्या यजमानांकडून करवून घेतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहजपणे मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा त्यांच्या आयुष्यातील हा मोकळा होऊ शकतो. पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी, तर शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण श्री माधव गुरुजी यांना भेटू सुद्धा शकता. गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE स्कूल कर्जत इथं आहे. श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख सुद्धा मला आपल्याला करून द्यायची, ते म्हणजे ते आता नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तिपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसोबतच गोरक्षणासाठी सुद्धा माधव स्पर्श आश्रमामध्ये अविरत काम सुरू असतं. चला तर मग आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करणार आहोत. गुरुजी, खूप महत्त्वाचा विषय गुरुग्रहाविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली. अतिशय उत्तम प्रतिसाद सुद्धा आपल्याला सगळ्या प्रेक्षकांकडून मिळालेला आहे. त्यामुळे आणखीन काही प्रश्न प्रेक्षकांमधूनच आपल्याला आलेले आहेत, ते आता या एपिसोडमध्ये आपल्याला पुन्हा घ्यायचे आहेत. तर आता स्त्रियांच्या आयुष्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हा जो गुरुग्रह आहे, बृहस्पती पण ज्याला म्हणतो, त्याचा प्रभाव नेमका कसा असतो? म्हणजे आता चांगला आणि वाईट दोन्ही दृष्टीने जरा तुम्ही सांगाल का? स्त्रियांच्या कुंडलीमध्ये विचार केला मॅडम, तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये बघितलं तर गुरुग्रहाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कारण गुरुग्रह आपण बघितलं की गुरु म्हणजे बृहस्पती, आणि बृहस्पती म्हणजेच की तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येणारे मार्गदर्शक, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येणारे आदर्श, हे सगळं म्हणजे गुरु. आणि मग त्या सगळ्याचा विचार करताना आपण नेहमी एक वाक्य बोलतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते. तर मग निश्चितपणे त्याच्या पाठीमागे स्त्री असते, तर त्या स्त्रीचा गुरुबळ म्हणजे त्या स्त्रीच्या प्रती गुरुबळ असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. गुरुबळ असलेल्या प्रत्येक स्त्रिया मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सगळ्याच ठिकाणी दिसून येतात. किंवा ज्यावेळेला एखादा पुरुष यशस्वी होतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागची स्त्री काढलीत आणि त्या स्त्रीची जर आपण कुंडली बघितली तर निश्चितपणे तिचा बृहस्पती पूर्णपणे प्रभावी असतो. आता गुरुग्रहाचं म्हणजे की गुरुबळाचं चांगलं जर सांगायचं झालं स्त्रियांच्या बाबतीमध्ये, तर प्रामुख्याने 2 कुंडलींचा किंवा 2 व्यक्तींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. ते म्हणजे की आपल्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिराजी गांधी. तर इंदिरा गांधींच्या कुंडलीमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर इंदिरा गांधींच्या कुंडलीमध्ये सुद्धा कर्केचा गुरु आहे आणि तो खूप प्रभावी आहे. आणि एकेकाळचं देशाचं नेतृत्व त्यांनी इतकं सखोल सांभाळलं किंवा त्याच्यामध्ये देशाने प्रगती पण केली. याच्या व्यतिरिक्त त्यांनी अगदी म्हणजे धाडसाने निर्णय घेतले. त्या सगळ्याचं आजसुद्धा कौतुक केलं जातं म्हणजे. आणि कुठेतरी हे त्या गोष्टीला दुजारा मिळतो की खरोखरी गुरुबळ असल्याच्या नंतर ती व्यक्ती म्हणजे किंवा ती स्त्री घरापुरती मर्यादित न राहता ती पूर्णपणे बाहेरच्या याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण जगाला चांगली दिशा देऊ शकते, एखाद्या नेतृत्वाला चांगली दिशा देऊ शकते, एखाद्या देशाला चांगलं नेतृत्व देऊ शकते. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये विचार केला तर आपल्याला लोकमाता अहिल्याबाई होळकरांची पत्रिका घेता येईल. त्यांच्याही पत्रिकेमध्ये कर्केचा गुरु आहे. आज त्यांची जर कारकीर्द बघितली तर त्यावेळेला म्हणजे की ज्यावेळेला इंदिरा गांधी येतात त्याच्या वेळेला कुठेतरी आपल्याकडे म्हणजे की पूर्णपणे स्वतंत्रता लाभली आहे. आणि त्याच्यानंतर त्या स्वतः स्वतंत्र देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी केलेला कारभार आणि एकीकडे परतंत्र किंवा एका बाजूला पूर्णपणे म्हणजे की आपल्यामध्ये लढाई करत असताना त्याच्यामध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकरांनी केलेलं कार्य, या सगळ्याचा विचार केला तर गुरुबळ उत्तम असल्यानंतर एक स्त्रीसुद्धा काय करू शकते त्याची ही अगदी जिवंत उदाहरणं आहेत. आणि हे इतिहास आहेत जे कधीही कोणी पुसू शकत नाही किंवा कधीही कोणी पुसले जाणार नाहीत किती प्रयत्न
प्रयत्न केले तरी या गोष्टींच्या याच्यामध्ये आपल्याला गुरुची कारकता पूर्णपणे करणे आहे. पण याचबरोबर हा गुरु जर बिघडलेला असेल किंवा हे गुरुबळ कमी असेल तर स्त्रियांच्या जीवनामध्ये काय घडतं, तर प्रामुख्याने आपण बघितलं की आपण मंगळ खूप चांगला बघितलं, त्याचासुद्धा आपल्याला खूप रिस्पॉन्स आला की स्त्रियांचा जो मूलभूत स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये त्यांच्यावरती असं आहे की जबाबदाऱ्या कायम त्यांच्यावरती असतातच. म्हणजे कुठली पण स्त्री बघितली तर त्या कुटुंबाची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते, पतीची जबाबदारी असते. मग अगदी ती काही कमवत नसली तरी ह्या सगळ्यांची कमाई करण्याकरता किंवा त्या कमाई करता किंवा त्या विद्याभ्यासाकरता व्यवस्थित राहण्याकरता जे काही संपूर्ण त्याच्या पाठीमागची व्यवस्था आहे ती त्या स्त्रीमार्फत केली जाते आणि ती प्रत्येक वेळेला सगळं कर्तृत्व पार पडत असते, प्रत्येक वेळेला जबाबदारी घेत असते, ती पूर्ण करत असते. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की ती बोलून सगळं फुकट घालवते. म्हणजे अनेक स्त्रिया आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण त्यांचं गुरुबळ बघतो आणि पहिलं त्यांनाही जाणीव करून देतो की तुमच्यामध्ये खूप चांगलं कर्तृत्व आहे, तुमच्यामध्ये चांगली माया आहे, तुमच्यामध्ये चांगलं म्हणजे की प्रेम आहे, तुम्ही सगळ्या दृष्टिकोनातून सर्वोच्च आहात, पण शेवटी तुम्ही बोलून सगळं फुकट घालवता. तर पहिले तुम्ही तुमचं तोंड कंट्रोलमध्ये ठेवा, तुमचं बोलणं कंट्रोलमध्ये आणा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मानमराता पण प्राप्त होईल आणि तुम्ही खरोखरी एवढं जे करताय ना त्या सगळ्याचा जय जयकार होईल. म्हणजे आणि मग ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते त्यावेळेला त्या स्वतः म्हणतात की गुरुजी मला पण हे समजतं, कधीतरी माझी विनाकारण इतकी चिडचिड होते आणि प्रत्येक वेळेला असंच होतं. मग त्याच्यामध्ये त्या सांगतात पण असं होतं तसं होतं, माझ्यावर एवढी जबाबदारी होती, मी सगळं पार पडलं आणि नंतर माझं जे डोकं सटकल्यानंतर मी बडबड केली त्यात खरोखरी मी सगळ्यावरती पाणी फिरवून टाकलं. म्हणजे तर हा प्रामुख्याने अनुभव स्त्रियांच्या बाबतीमध्ये येतो की त्यांच्या बोलण्यावरती कंट्रोल राहत नाही. त्याच्यामुळे गुरुबळामुळे त्यांना चांगलं कर्तृत्व असतं, त्यांच्याकडनं चांगलं कार्यही होतं, चांगली जबाबदारी पार पडते, पण बोलण्यामुळे सगळे फुकट जाते. तर हे बोलणं कशामुळे होतं, तर हे याच्यामुळे होतं की तुमचा गुरु पूर्णपणे बिघडलेला आहे. तो गुरु तुम्ही सुधारायला पाहिजे. आज तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की जसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या स्त्री आहेत आणि संपूर्ण हे करतात, परंतु मूलभूत स्वभाव त्यांच्यामध्ये असा येतो की तिथे गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी काही ना काही डिस्टर्बन्सेस करायचं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची निंदा करत राहणं. ज्यावेळेला तुमच्याकडनं वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्याची निंदाच येते त्याच्या वेळेला पहिलं तुम्ही सावध व्हायला पाहिजे की कुठेतरी तुमचा गुरु हा खराब चाललेला आहे आणि तुमचा गुरु निर्बळ व्हायला लागल्यामुळे तुमचा हा प्रभाव पडतो आहे. वैयक्तिक ह्याच्यामध्ये ज्यावेळेला कुटुंब परिस्थितीमध्ये बघाल तर गुरु असा आहे की तो कुटुंबातल्या सगळ्या लोकांना जोडून ठेवतो, परंतु प्रामुख्याने ती स्त्री असं आहे की अगदी म्हणजे की लोक असंही सांगतात अहो विष पेरायचं काम ती करते, सध्या प्रत्येक ठिकाणी विष पेरलं जातं. तर ज्या वेळेला आपल्या हातून असं होतं आहे किंवा आपल्या भावना अशा होत आहेत त्याच्या वेळेला कुठेतरी आपण सावध व्हायला पाहिजे आणि दुसरं तिसरं कोणी न सांगता आपण पहिले आपल्या कुंडलीमधला बृहस्पती तपासायला पाहिजे की नक्की माझा गुरु कुठल्या दिशेने चालला आहे. ज्या वेळेला स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये गुरु बिघडतो त्याच्या वेळेला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्या कोणालाही चांगलं म्हणणार नाही, प्रत्येक ठिकाणी त्या जातील त्या ठिकाणी कुणाची ना कुणाची निंदा करतील. दुसरा पार्टमध्ये आहे की प्रत्येक ठिकाणी त्या विष पेरायचं काम करतील. चौथी गोष्ट म्हणजे की जसं आपण म्हणतो की नाही त्या भानावर राहणार नाही, म्हणजे तिला कर्तृत्वाची जाणीव आहे, ती सगळं करत चालले पण ती भानावरच नाही आहे, म्हणजे ती पूर्णपणे इनबॅलन्स होते. तर हे इनबॅलन्स होणं म्हणजे काय की तुमच्या पत्रिकेमधला गुरु पूर्णपणे बिघडलेला आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठलंही कार्य करायला जाताना ते कार्य करतायत, परंतु ते कार्य करत असताना त्याच्या पाठीमागे त्यांना काय प्राप्त व्हायचं आहे, त्यांना काय स्वतःला प्राप्ती करून घ्यायची आहे, ही प्राप्तीच जर ती व्यक्ती विसरत असेल तर ते कार्य करून पण काही उपयोग नाही. ज्यावेळेला गुरुबळ कमी होतं किंवा गुरु ज्यावेळेला निर्बळ व्हायला लागतो त्याच्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या हातून कर्म घडत राहतं, पण त्या कर्मामधून तुम्हाला काय प्राप्ती मिळायला पाहिजे ती प्राप्ती मिळत नाही आणि मग ती व्यक्ती विनाकारण स्वतःचाच मोठेपणा सांगत बसते की हे सगळं माझ्यामुळे आहे, मग त्याच्यामुळे, मग अजून त्याच्यामुळे माणसं तोडली जातात. विनाकारण माणसांमध्ये गैरसमज निर्माण होतात, विनाकारण स्वतःची प्रतिमा मलिन व्हायला सुरुवात होते. संसारामध्ये सुद्धा लक्ष राहत नाही, मुलाबाळांकडेही लक्ष राहत नाही, पतीकडतेही लक्ष राहत नाही. पण थोडक्यामध्ये तुम्ही पूर्णपणे इनबॅलन्स होता. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडताय पण त्या फक्त कर्म म्हणून पार पाडताय. त्याच्यामध्ये जी माया असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे कर्तृत्व असायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जो तुमचं पूर्णपणे प्रेम असायला पाहिजे ते प्रेम ज्यावेळेला त्याच्यामुळे मिळत नाही त्यावेळेला 100% लक्षात घ्या की तुमचा बृहस्पती पूर्णपणे बिघडतो आहे. मग याच्यावरती उपाय पण खूप सोपे आहेत. म्हणजे की उपायाच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये तुम्ही विचारलं मग याच्यावरती काय उपाय करायचे, तर उपायाच्या याच्यामध्ये तुम्ही 100% त्याच्यामध्ये विष्णू उपासना कुठलीही केली तरी ती पूर्णपणे लाभदायक आहे. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादक्षरी मंत्राचा जप करू शकता. याच्या व्यतिरिक्त चौथी गोष्ट म्हणजे की तुळशीची तुम्ही म्हणजे की तुळशीला दररोज पाणी घालणं किंवा तुळशीचं पान दररोज तोंडामध्ये ठेवणं या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्या माध्यमातून करू शकता, ज्या जेणेकरून तुमच्या याच्यावरती पूर्णपणे इफेक्टिव्ह राहतील. गुरुवारचा उपास तुम्ही करू शकता की तुम्हाला कुठेतरी पेशन्स याच्यामध्ये तुमचे लूज होतात आणि हे पेशन्स लूज होणं म्हणजे सुद्धा तुमचा बृहस्पती डाऊन होण्याच्या बरोबर आहे. तर हे पेशन्स तुमचे वाढले तर ॲटोमॅटिक तुमचं गुरुबळ पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल आणि या सिली मिस्टेक तुमच्या हातून होणार नाही. तुम्ही कर्तृत्ववान आहातच, परंतु हे गुरुबळ तुम्हाला अजून मिळाल्यामुळे तुमच्या कार्याचा सगळीकडे जयघोष होईल, सगळीकडे तुमच्या नावाचा जयघोष होईल आणि नवीन नवीन संधी, नवीन नवीन जबाबदाऱ्या तुम्ही पार पडत जाल. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असा तुम्ही 100% प्रगती करा.
अगदी बरोबर. खूप छान मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांमध्ये स्त्रियांना सुद्धा वाटलं असेलच की अरे गुरुजी जे बोलतायत ते सगळं माझ्याचबद्दल खरं बोलतायत की. पण आता तुमचा कुंडलीमधला गुरुग्रहाचा प्रभाव नेमका कसा आहे, किती आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेलच. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कॉल सेंटरवर सुद्धा फोन करत असालच. पण काही कारणाने समजा उचलला गेला नसेल तर काळजी करू नका. या कॉल सेंटरमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा कॉल केला जाईल आणि गुरुजींची भेटण्यासाठीची वेळ सुद्धा तुम्हाला दिली जाईल. तर गुरुजी, आता एवढं सगळं ऐकल्यावर प्रत्येकाला वाटलं असेल की हे सदैव बृहस्पतीचं बळ माझ्या पाठीमागे असायलाच पाहिजे, माझ्या कुंडलीत असायलाच पाहिजे. मग यासाठी आता काय उपाय आहेत का ॲस्ट्रॉलॉजीमध्ये? तुम्ही म्हणजे अगोदर एक शब्द खूप चांगला वापरला तो म्हणजे की ऐकल्यानंतर प्रत्येकाला वाटत असेल की हे माझ्याकरताच आहे, परंतु हा प्रश्न मात्र सगळ्यांकरता आहे म्हणजे. आणि लाईफमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या हातून चुका या होत राहणार, आपण काय देव नाही आहे म्हणजे. पण ते रेक्टिफिकेशन ऑफ एरर, त्या चुकांची दुरुस्ती खूप महत्त्वाची आहे आणि दुरुस्ती करणं म्हणजेच गुरुबळ वाढवण्याच्या बरोबर आहे. आता सदैव गुरुबळ चांगलं राहावं याच्याकरता काय करायला पाहिजे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे की मला स्वतःला खरोखरी खूप भरून येत आहे. कारण ज्यावेळेला अंगीसार नावाचे ऋषी आहेत, म्हणजे की ज्या अंगीसार नावाच्या ऋषींचा जो पुत्र आहे ते स्वतः गुरुग्रह आहेत, म्हणजे की बृहस्पती हा तिसरा कोण नसून अंगीसाराचा तो म्हणजे की पुत्र आहे. आणि अंगीसार गोत्रच गुरुनी पुढे धारण केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये इतकी पूर्णपणे क्रांती आहे किंवा इतकं बळ आहे किंवा त्याच्याकडे इतकं ज्ञान आहे की देवांनी सुद्धा त्यांना आपलं गुरु मानलं, म्हणजे देवांनी त्यांना त्यांचं गुरु केलं. जेवढे ऋषी मुनी आणि म्हणजे की महामुनी आहेत, त्या महामुनी, ऋषी आणि मुनी या तिन्ही संप्रदायांनी त्यांना पूर्णपणे काय केलं तर त्यांना गुरु मानलं. म्हणजे त्यांचा मंत्रच असा येतो की देवानामच्या गुरुनामच्या देवानामच्या गुरुनामच्या गुरुनामचं समितम बुद्धिभूषण त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. हा त्यांचा जप येतो पूर्णपणे की याच्यामध्ये गुरु हा सगळीकडे वंदनीय आहे म्हणजे. आणि त्या स्वरूपामध्ये त्यांना प्राप्त होण्याकरता विष्णूंचे एकमेव द्वितीय असे आशीर्वाद त्यांना प्राप्त आहेत म्हणजे. तर विष्णूचे आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे गुरु कंटिन्युअस जे आहेत की त्यांच्यावरती प्रभाव जो आहे तो विष्णूचा आहे. तर सदैव गुरुबळ तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही विष्णू उपासक बना, तुम्ही विष्णूची साधना करा. विष्णूची साधना तुम्हाला पूर्णपणे लाभदायक ठरेल. म्हणजे अंगीसाराला ज्या ज्या वेळेला प्रत्येकाने विचारलं की मला गुरुबळ प्राप्त करून देण्याकरता मी काय करायला पाहिजे, त्यावेळेला अंगीसाराने प्रत्येकाला जी जी गोष्ट सांगितली किंवा जे जे मार्गदर्शन केलं, आज ते मार्गदर्शन करण्याची संधी मला उपलब्ध झाली आणि तुम्हाला सगळ्यांना ते ऐकायची झाली आहे. फक्त हा क्षण वाया घालू नका. तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा हा अगदी नुसता एपिसोड जरी ऐकला तरी तुम्हाला कळलं असेल की तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला गुरुबळ आहे का नाही आहे. आणि गुरुबळ वाढलं तर निश्चितपणे तुमचा फायदा होईल. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की असं माझ्या बाबतीत काय नाही आहे, तरी तुम्ही ही साधना करा, तुमचं गुरुबळ वाढलं त्याचा फायदाच होणार आहे. आणि खरोखरी तुम्ही याला कुठे मॅच असेल तरी तुम्ही साधना करा, त्याच्यामध्ये तुम्ही मॅचच होणार आहे. याच्यामध्ये अंगीसार पहिला आवर्जून सांगतो की तुम्ही तुमचे कुळाचार पूर्ण करा. प्रत्येक वेळेला तो म्हणतो की गुरुबळ कमी व्हायचं पहिलं कारण काय असेल तर तुम्ही तुमचा कुळाचार सोडलेला आहे, तुमच्या कुळाची जी काही उपासना आहे ती सोडलेली आहे, तुमच्या कुलदेवतेच्या प्रती जे काही मान सन्मान किंवा याच्या व्यतिरिक्त त्याच्या जे काही उपाययोजना आहेत त्या तुम्ही करत नाही आहेत किंवा कुलदेवतेची सेवा तुम्ही करत नाही आहे. तुमच्या कुळाच्या बाबतीमध्ये जे काही कुळाची काही कर्म आहेत, कुळाचे काही श्राप आहेत, कुळामध्ये काही बाधा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही विचार केलेला नाही. तर पहिले त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा आणि त्याबाबतच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगला आनंद प्राप्त होईल, निश्चितपणे तुमचं गुरुबळ वाढेल. दुसरं त्याच्यामध्ये अंगीसार असं सांगतात की तुम्हाला बृहस्पती बळ वाढवायचं असेल तर तुम्ही गुरुवार हा त्यांचा वार आहे, तुम्ही गुरुवारचं व्रत करायला पाहिजे. तिसरं त्याच्यामध्ये ते सांगतात की तुम्ही कायम विष्णूची उपासना करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये हरिवंश पुराण म्हणून एक खूप चांगला ग्रंथ येतो आणि सोपा येतो, म्हणजे की तो तुम्ही गोष्टी स्वरूपामध्ये अगदी वाचू शकता, त्याला काहीही नियम आणि अटी नाही आहेत म्हणजे. तर ते हरिवंश पुराणाचा पाठ तुम्ही दररोज वाचायला सुरुवात करा. तुम्हाला वाचतानाही आनंद येईल आणि तो वाचल्यामुळे निश्चितपणे तुमच्या गुरुबळाची पण तुम्हाला प्राप्त होईल. चौथा की जो मंत्र आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय, या द्वादक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा, निश्चितपणे तुम्हाला उत्तम गुरुबळ प्राप्त होईल. विष्णू सहस्त्रनामाचा तुम्ही पाठ करा, निश्चितपणे गुरुबळ प्राप्त होईल. दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी का होईना चालू करा, तुम्हाला निश्चितपणे बृहस्पतीच्या बळाची प्राप्त होईल. आणि ह्या सगळ्यामधनं तुम्ही करत स्वतःचे कुळाचार आणि कुलदेवतेची उपासना या सगळ्या माध्यमामध्ये तुम्ही ज्यावेळेला याल, निश्चितपणे तुम्हाला सदैव चांगलं गुरुबळ लाभेल. जिथे तुम्ही जाल त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी तुम्ही वंदनीय असाल. जिथे तुम्ही जाल तिथे तुमचं खरंच ऐकलं जाईल आणि तुम्हाला यथायोग्य जे सहकार्य आहे ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. अगदी खूप छान सांगितलं. आता कुळाचाराचा उल्लेख तुम्ही इथे केलात, पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या कुळाला काही श्राप असतात, दोष असतात, पण मग याचं निवारण कसं करायचं? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही मार्गदर्शन आहे का?
ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन आहे आणि हा प्रश्न म्हणजे की कुळाचाराचा आपलं बोलण्यामध्ये तुम्ही तो प्रश्न उच्चारला हा खूप चांगला आहे. म्हणजे की आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्या याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की धर्मो रक्षते रक्षता ऐकल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की खरोखर मी धर्माकरता काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा हा धर्म माझं रक्षण करेल. पण नक्की काय करायला पाहिजे कुणालाच कळत नाही. आणि कुळाचारामध्ये कितीतरी लोक असे की त्यांना कुलदैवतच माहिती नाही, की आम्हाला आमची ना कुलदेवीच माहिती नाही, मग आम्ही काय करायचं, आम्ही कुणाची उपासना करायची, अशा अनेक प्रश्न आहेत. म्हणजे तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्यामध्ये अंगी सरांनी सांगितलं की नवचंडी नावाचा याग आहे, ज्याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीची धारणा केली जाते, तिची पूर्णपणे आराधना केली जाते आणि हीच तुमची कुलदेवते. आता हीच तुमची कुलदेवते म्हणजे काय, की तुमची कुलदैवत जी आहे ती महाकालीच्या स्वरूपात असेल, महासरस्वतीच्या स्वरूपामध्ये असेल, नाही तर तिसरं तुमच्याकडे असेल ते पूर्णपणे महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असेल. या स्वरूपामधलीच कुठली देवी तुमची कुलदेवता आहे. म्हणजे मग त्या कुलदेवतेच्या प्रती तुमचे पूर्णपणे जे काही कुळाचार होत नसतील, तुम्हाला माहिती नसतील, तुम्हाला कुलदैवतही माहिती नसेल किंवा तुम्हाला रूढी परंपरेने तुमच्याकडे काय रीतिरिवाज आहेत तेही माहिती नाही. आता म्हणजे अक्षय तृतीया आता होऊन गेली, तर अक्षय तृतीयेच्या याच्यामध्ये सुद्धा तळी भरायचा कार्यक्रम असतो. म्हणजे जी तळी भरली गेली पाहिजे 3:30 मुहूर्तावरती, परंतु ती भरली जात नाही. काही ठिकाणी बोडण केलं जातं, परंतु ते केलं जात नाही. लग्न झाल्यानंतर गोंधळ घातला तो, पण तो जात नाही. अशा अनेक विधी आपल्यामध्ये आहेत, अनेक संस्कार, अनेक परंपरा आपल्यामध्ये आहेत. ते आपल्याच्याने होत नसतील तर निश्चितपणे कुळाचे दोष निर्माण होतात. आणि ते जाण्याकरता अंगी सरांनी अगदी प्रभुत्व आणून सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये सहस्त्रचंडी याग करा. आता सहस्त्रचंडी याग म्हणजे वेगळा कुठला नाही, तर हा नवचंडी याग आहे, तो सहस्त्र वेळा करा, म्हणजे 1000 वेळा करा. आता 1000 वेळा करायचं म्हणजे याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ येतात, जे 1000 पाठाचं पूर्णपणे पठण होतं. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये 1000 पाठांचं पूर्णपणे हवन केलं जातं. त्यावेळेला तो सहस्त्रचंडी याग संपन्न होतो. परत याच्यामध्ये दुसरं एवढंच नुसतं नाही आहे, तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुमच्या कुळाचाराबरोबर काही दोष तुम्हाला अन्नाचे लागलेले असतात. बघा, एखाद्याची प्रकृती इतकी बिघडते की त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे आणि आता त्याला व्हेंटिलेटर लावला आहे, त्याला अन्न नाही. म्हणजे त्याच्या घरामध्ये रेशन अगदी वर्षभराचं भरलेलं आहे, पण तो अगदी साधं म्हणजे की तूप भात मीठसुद्धा खाऊ शकत नाही. ही तुमची वेळ येते त्यावेळेला ते अन्नाचे दोष. का तर तुम्ही वेळच्या वेळी अन्न कुठेतरी ताटीतलं म्हणजे ताटामध्ये घेतलेलं नाश पावलेलं आहे किंवा तुम्ही कुणाला दान करायचं ते केलेलं नाही. मग तो अन्नाचा दोष तुमच्यामध्ये असतो. हा अन्नाचा दोष त्याच्यामधनं तुमचा पूर्णपणे निघून जातो. मग सहस्त्रचंडीमध्ये फक्त हवन केलं जातो का, तर नाही, त्याच्यामध्ये सहस्त्र ब्राह्मण भोजनसुद्धा केलं जातं. म्हणजे विधिविधानाप्रमाणे सांगितलं की तुम्ही सहस्त्र ब्राह्मण भोजन करा. आता मी जर तुम्हाला सांगितलं की तुमचा अन्नाचा दोष आहे, तुम्ही सहस्त्र ब्राह्मण भोजन करा, तुम्ही म्हणाल की गुरुजी मी तयारही आहे, पण सहस्त्र ब्राह्मण तरी एका वेळेला मिळायला पाहिजे, ते मिळतील का? किंवा या सगळ्या यंत्रणेकरता लागणारा तेवढा खर्च मी करू शकेन का? या सगळ्या गोष्टी पुढे एक एक प्रश्न आपल्या पुढे येतील. तर या कार्यक्रमामध्ये सहस्त्र ब्राह्मण भोजन केलं जातं. याच्या व्यतिरिक्त काही कुळामध्ये स्त्रियांचे श्राप, स्त्रियांचे दोष किंवा स्त्रियांना पोचलेले कष्ट, त्याच्यामुळे त्यांची झालेली बाधासुद्धा असते. मग ही बाधा जाण्याकरता याच्यामध्ये प्रामुख्याने काय आहे, तर स्त्री ही कुमारिका स्वरूपामध्ये पण मानली जाते. तर कुमारिका स्वरूपामध्ये तिची आराधना आपल्याला करायची आहे. तर या यागामध्ये सहस्त्र कुमारिकांचं पूजन केलं जातं. नुसतं पूजन केलं जात नाही, तर त्यांना भोजनही दिलं जातं. म्हणजे त्यांना संतुष्ट केलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांना वर्षभर त्या किमान वापरू शकतील इतक्या चांगल्या क्वालिटीचे कमीत कमी 2 ड्रेस त्यांना वस्त्रदान म्हणून त्या ठिकाणी केले जातात. आता कुमारिका म्हणल्यावर तिला नटण्याची आवड असेल तर तिला मेकअपचं सगळं साहित्य दिलं जातं आणि त्याच्यावरती म्हणजे की पूर्णपणे हिरण्य म्हणजे की तुम्ही काहीतरी पैसे त्याच्याबरोबर दक्षिणा म्हणून द्यायला पाहिजे, तर तशा स्वरूपाचं दान पण त्याच्यामध्ये दिलं जातं की त्याच्यामध्ये पूर्णपणे सहस्त्र कुमारिकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. मग सहस्त्र सौभाग्यवती की त्यांच्या ओट्या भरल्या जातात, त्या ओट्या भरल्या जाऊन त्यांना यथायोग्य त्यांचा मान सन्मान केला जातो आणि त्याचे आशीर्वादसुद्धा तुम्हाला प्राप्त होतात. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन याच्यामध्ये ज्यावेळेला सहस्त्रचंडी यज्ञ असतो त्या यज्ञाची सुरुवातच तुमची होते ती अश्वपूजनाने होते. याचा अर्थ असा आहे की तुमची प्रगती अश्वासारखी हो. म्हणजे सर्वात मोठी गती जर केलेली आहे तर ती अश्वगती मानलेली आहे. म्हणजे आजही आपण ऐकतो की इंजिन किती आहे, तर किती हॉर्स पॉवरचं इंजिन आहे. म्हणजे हॉर्स पॉवर त्याच्यामध्ये शब्द प्रॉपरली वापरला जातो का, तर घोड्याची शक्ती ही इम्पॉर्टंट आहे, अश्वाची शक्ती ही प्रतीक धरलेलं आहे. तर त्या अश्वाच्या म्हणजे की धावण्याप्रमाणे जसं आपण म्हणतो काय घोडदौड चालू आहे, तर तशी तुमची यशाची घोडदौड चालावी याच्याकरता सहस्त्रचंडी यागाचं नियोजन केलं जातं. याच्यामध्ये प्रामुख्याने गोदानाचा संकल्प केला जातो. म्हणजे की कुठल्याही प्रकारचे तुमचे पित्र असतील की त्यांचे दिवस कार्य झाले नसतील, मरताना त्यांना काही यातना झाल्या असतील आणि त्यांचा जीव कशामध्ये अडकला असेल म्हणून आता ते गेले तरीही त्यांना गती मिळत नाही आहे किंवा त्यांना गती मिळाले पण इथले त्यांचे क्लेश जे आहेत त्या क्लेशाला कुठेतरी त्यांनी तुम्हाला जबाबदार धरलं आहे, तर त्यांच्या अशा प्रकारचे क्लेश तुमच्या मागे संपण्याकरता शास्त्रशुद्ध गोदान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही गाईचं दान करा. तर तुम्हाला माहिती आहे की आपली प्रत्यक्ष गोशाळा असल्यामुळे आपल्याकडे गाई दान करायचं त्याच्यामध्ये पूर्णपणे समृद्धता आहे की कुठे पितळ्याची किंवा चांदीची गाय हातात घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये खरीखुरी गाय त्या ठिकाणी दान करता येते आणि गाईला चारा जरी घातला त्याच्यामध्ये की पुरणपोळीचा आपण त्याच्यामध्ये गाईला आहार देतो, तर ती पुरणपोळी खायला घातली, तिच्या जिभेचा स्पर्श हाताला झाला तरी त्याच्यामध्ये पूर्णपणे समृद्धता लाभते. तर अशा या सगळ्याचा विचार करून
अंगीसा ऋषी सांगतात की तुम्हाला ज्यावेळेला सदैव गुरुबळ पाहिजे किंवा तुमचा कुळाचार आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होत नसतील तर या दोषामुळे कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये काही विघ्न येत आहेत, तुम्हाला गुरुबळ लाभत नाही, तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, ह्याच्यावरती सर्वात सोपा उपाय तो सहस्त्रचंडी याग. मग या सहस्त्रचंडी यागाचा खर्च ऐकल्यानंतर मनामध्ये कितीतरी देवी भक्तांच्या मनामध्ये असतं की आपण हा यज्ञ करावा, परंतु तो पैशाअभावी करता येत नाही, वेळेअभावी करता येत नाही, जागेअभावी करता येत नाही, किंवा मग असं मार्गदर्शन किंवा करणारी व्यक्ती नाही म्हणून होत नाही. तर या सगळ्याची सांगड घालण्याकरता वैशाख शुद्ध प्रतिपदा म्हणजे 18 एप्रिल ते 28 एप्रिल आपण मध्य प्रदेशमध्ये प्रॉपरली नर्मदाच्या किनाऱ्यावरती म्हणजे ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये आणि नर्मदा तटी या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारे या यज्ञामध्ये सामील होऊ शकता. तुम्ही एक यज्ञाचा जरी संकल्प केलात तरी पुण्य तुम्हाला 1000चं मिळणार आहे. तुम्ही अगदी एकाला जरी जेवण वाढलं तरी 1000 ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळणार आहे, 1000 कुमारिकांचे आशीर्वाद मिळणार आहे, 1000 सौभाग्यवतींचे आशीर्वाद मिळणार आहे. आणि हे ज्या वेळेला आशीर्वाद तुमच्या पाठीशी होतील त्याच्या वेळेला तुमच्या कुळाचे दोष, कुळाचे श्राप, कुळामध्ये असलेली बाधा इथं पूर्णपणे नष्ट होईलच, पण तुमची दैदिप्यमान प्रगती होईल, तुम्हाला सदैव उत्तम गुरुबळ लाभेल. अगदी खऱ्या अर्थाने खूप छान मार्गदर्शन केलं. वेळ कमी पडला म्हणून खरं आटोपतं घ्यावं लागतंय, पण खरंच तुम्ही इथे आलात, मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.